ते लक्षात आलं. आता निदान तेवढं प्रायमरीली ते लक्षात आलं. मूलभूत अधिकार जेव्हा मी तुम्हाला सांगत होतो, भाग 3 मध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते मूलभूत अधिकार जर हनन केलं सरकारांनी तर नागरिक सरळ सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये डायरेक्टली याचिका दाखल करून दाद मागू शकतो. पण तेच जर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या 4थ्या भागाबद्दल असेल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असे कायदे बनवा तुम्हाला सांगतं आणि सरकार म्हणून तुम्ही ते कायदे बनवत नसाल तर त्याच्या विरोधात काही कुठल्या कोर्टात देशामध्ये जाता येत नाही. प्रश्न आला संविधान सभेपुढे की जर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सरकार मानायला तयार नसेल तर मग ते राज्यघटनेत ठेवायचं कशाला? साधा प्रश्न आहे. तुम्ही आपण जे काही नियम बनवतो ते जर मान्यच करायचे नसते तर ते बनवून फायदा काय? आणि हा प्रश्न फार स्वाभाविक होता. पण त्याचं तेवढं तार्किक उत्तर बाबासाहेबांनी त्यावेळेस संविधान सभेमध्ये दिलं. आणि ते उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मूलभूत अधिकारांप्रमाणे या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या विरोधात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा पालन न करण्याच्या बाबी विरोधात जरी न्यायालयात जाण्याची तरतूद आपण संविधानामध्ये करत नसू तरीही त्याचं महत्व अजिबात कमी होत नाही. आणि ते का कमी होत नाही पुढे स्पष्टीकरण करताना बाबासाहेब सांगतात की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे सरकारांनी पालन करायचे कायदे बनवताना. आणि जी लोकशाही व्यवस्था आपण आपल्या देशासाठी स्वीकारलेली आहे त्या पार्लमेंटरी प्रातिनिधिक लोकशाहीच्या माध्यमातून जनता दर 5 वर्षांसाठी आपलं सरकार निवडणार आहे. पुढील वर्षी पुढील निवडणुकीच्या वेळी आजच्या सत्ताधाऱ्यांना जर जनतेसमोर जायचं आहे तर मागच्या 5 वर्षामध्ये मी काय काम केलं याचा लेखाजोखा घेऊन जावं लागेल की मला परत तुम्ही सत्तेमध्ये बसवा. आणि जनता जेव्हा मतदान करेल की खरंच या सरकारने माझ्या हिताचं काम केलंय की नाही हे जनतेला कळेल. माझ्या हिताचं काम माझ्या देशातलं सरकार, केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे करतं की नाही करत हे तपासण्याचं परिमाण, पॅरामीटर ते चौथा भाग आहे. तो चौथा भाग 5.4 आहे की एखाद्या सरकारचं 5 वर्षाच्या कार्याचं मूल्यमापन करायचं असेल की हे सरकार संविधानिक नीती धोरणांच्या नुसार चाललंय की नाही, त्यांचं काम संविधानिक तत्वांच्या, संविधानिक प्रावधान तरतुदींच्या नुसार आहे की नाही ते तपासण्याचं जनतेच्या हातात सगळ्यात मोठं साधन म्हणजे तो भाग 4 आहे. आणि जेव्हा जनता निवडणुकीच्या वेळेस एखाद्या सरकारचं मूल्यमापन करेल, ते मूल्यमापन करताना ज्या भाग 4 मधल्या 1, 2, 3, 4, 5, 10 ज्या गोष्टी असतील त्या सरकारने किती पार पाडल्या, कितपत पूर्ण केल्या, ज्या माझ्या हिताच्या आहेत ते बघेल आणि ते बघून मग मतदान करेल की ही सरकार पुन्हा या देशात येण्यास योग्य आहे की नाही. आणि म्हणून प्रजासत्ताक राज्य आपण संविधानाला बनवत नाही, संविधानाच्या माध्यमातून या देशाला बनवत आहोत. प्रिॲम्बल मध्ये आहे ना प्रजासत्ताक, रिपब्लिक ऑफ इंडिया. ते रिपब्लिक ऑफ इंडिया प्रिॲम्बल मध्ये जे दिसतं त्याचा सरळ संबंध आमच्या 4थ्या भागाशी आहे. आणि जनतेला जर आपण सत्ताधाऱ्यांच्या वरती ठेवून सत्ताधाऱ्यांना निर्माण करणारी सगळ्यात मोठी शक्ती जर या देशाची जनता असेल तर त्या जनतेच्या हातामध्ये सत्ताधाऱ्यांचं मोजमाप करण्याचं परिमाण असणं खूप गरजेचं आहे. म्हणून तो भाग 4 राज्यघटनेमध्ये असावा. ज्या दिवशी देशातील लोकांना या भाग 4चं महत्व कळेल त्या दिवशी देशातील कोणतीही सरकार कोणत्याही प्रकारचे काल्पनिक प्रॉमिसेस करून देशातील जनतेला फार जास्त काळ काय
भावनेशी मी सहमत आहे, मला कळलं काय म्हणायचं तुला. आता चौथ्या भागामध्ये जेव्हा राज्यघटनेच्या हे सांगितलं की हे देशाच्या जनतेच्या हातामध्ये, मला सांगा सर, आपण जागृतीची गोष्ट करतोय. राज्यघटनेनं आम्हाला किती अधिकार दिले, बनवायला किती दिवस लागले, किती लोक सभासद होते, किती लोक मसुदा समितीचे मेंबर होते, किती आजारी पडले, किती कामकाजामध्ये सहभागी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती परिश्रम घेतले, त्यावेळेस इतर सदस्यांनी काय ऑब्जेक्शन घेतली, या इतिहासाच्या पलीकडे आपण त्यांनी गेलो. भाग 4 वर आपण किती लोकांनी काम केलं मला सांगा. आपण किती लोकांनी, म्हणजे मी खूप शहाणा आहे, तुम्हाला प्रश्न विचारतो असं समजत नाही, समजू नका. आपण किती काम केले आपण सगळ्यांनी मिळून भाग 4 वर. 75 वर्षाच्या वाटचालीमध्ये संविधान अजूनही साबूत आहे, परंतु समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्वांवर मुळीच विश्वास नसणारी लोक हजारो वर्ष या देशात शक्तिस्थानी आहेत. कालही होती, आजही आहे. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये त्यांचे सगळे मनसुबे धुळीस मिळवणारे संविधान 75 वर्ष तग धरून आहे. कुछ तो बात होगी, कुछ तो बात होगी. मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय तुम्ही सांगा. जर या देशातल्या संविधान विरोधी लोकांना चान्स मिळाला तर दुसऱ्या दिवशी संविधान बदलून टाकतील की नाही टाकणार? टाकणार ना. आणि ते लोक सातत्याने सत्तेमध्ये आहेत तरी संविधान टिकून आहे, म्हणजे काहीतरी विशेष आहे. जे मला वाटतं आपल्याला जे प्लेनली दिसत नाही त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. खरं त्या टॉम गिन्सबर्गचं जे नाव घेतलेलं, आपल्या शेजारी मित्रांचाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे. श्रीलंकेनं 3 वेळा आतापर्यंत संविधान बदललं, पाकिस्तानचं संविधान 5 वेळा बदलून झालंय आणि नेपाळचं 6 वेळा झालं. 75 वर्ष. ओके, मग काहीतरी विशेष आहे बॉस त्याच्यामध्ये. हे काही इतकं सरळ सरळ नाही. आणि ते विशेष दुसरं काय, ते विशेष तुमच्या माझ्यासोबत या देशात राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत जुळलेलं आहे. या देशात कोणत्या वेळेस कोण सत्तेवर आहे ते सोडून द्या, पण समता, बंधुता, न्यायावर विचार करणारे, विश्वास ठेवणारे लोक सातत्याने या देशामध्ये मोठ्या संख्येने आहेत, हे तुम्ही नाकारू शकत नाही. आता त्याला निवडणुकीच्या निकालाशी जोडू नका अजिबात. समतेवर, स्वातंत्र्यावर, बंधुतेवर प्रेम करणारे सर्व जाती धर्माची माणसं या देशातला समतेचा, बंधुताचा धागा अजून मजबूत करून ठेवण्यासाठी, ती घट्ट करून ठेवण्यासाठी आजही तयार आहेत. आजही त्यांची ती इच्छा आहे आणि ते देशात संख्येनं खूप जास्त आहेत, मोठे आहेत. हे मला असं वाटतं प्रामुख्यानं कारण आहे. कारण देशातील जनतेला जर समतेवर विश्वास नसता, स्वातंत्र्यावर, बंधुतेवर, न्यायावर विश्वास नसता, श्रीलंकेचं किंवा पाकिस्तानचं संविधानाचं जे झालं ते आपलं व्हायला वेळ लागला नसता. देशातील, जबाबदारीने बोलतो, या देशातील लोकांचं समतेवर प्रेम आहे, या देशातील लोकांचं बंधुतेवर प्रेम आहे, या देशातील लोकांचं न्यायावर प्रेम आहे, स्वातंत्र्यावर प्रेम आहे. हे स्वातंत्र्य कोण हिरावून घेऊ इच्छित आहे? ही समता विषमतेमध्ये कोण बदलायला मागत आहे? ही बंधुता तोडून इथे दुश्मने तयार करण्यासाठी, वैर तयार करण्यासाठी कोण तडफडत आहे? न्यायाच्या जागी अन्याय, पूर्ण व्यवस्था आणण्यासाठी कोण तडफडत आहे? हे सगळ्या देशाला चांगलं दिसतंय. पण हे असं असून देखील या देशातील नागरिक हे बदलू द्यायला तयार नाही. हा एक भाग. आणि दुसरीकडे या देशातलं सर्वोच्च न्यायालय
एकीकडे नागरिक म्हणून आपण, आणि दुसरी बाब आहे ज्याने 75 वर्षाचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी मोठं योगदान दिलं किंवा त्यांचा एक मोठा रोल राहिला, ते आहे या देशाचं सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्था. त्याची गंमत अशी आहे की माझ्या अंगावर पाठवलं तो पैकी कागद उडतात आणि नाही आलं की मग तुम्हाला माझ्याकडे पाहावं जात नाही. 1965 मध्ये म्हणजे बघा संविधान लागू होऊन 15 वर्ष झाली होती. 1965 मध्ये एक खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णयासाठी आला होता न्यायालयाच्या पुढे. त्या 1965 मध्ये सज्जन सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. आता तो गुगल मध्ये सगळं मिळतं, आता काही वकिलांची गरज नाही. वकील साहेब बरोबर आहे, आता गुगलवर सर्वसामान्य नागरिक देखील सहजपणे त्याला तपासू शकतात. नाही तर पूर्वी आमच्या वकील साहेबांच्या ऑफिसमध्ये जावं लागलं असतं तुम्हाला की या निर्णयाचा आम्हाला परत बघायला मिळायचं. आता तसं राहिलं नाही, त्यामुळे इट इज व्हेरी इझी नाव आहे. आता त्या सज्जन सिंगच्या खटल्यामध्ये असं झालं होतं की एकाच वेळी त्या काळात त्या दरम्यान 17 कायदे, ते तुम्ही आता हे जेव्हा मराठा आरक्षणाचा एक विषय महाराष्ट्रामध्ये खूप झाला त्यावेळेस शेड्यूल 9 हा शब्द तुमच्या कानावर आला असेल. शेड्यूल 9 मराठा आरक्षणाचा कायदा 9व्या अनुसूचित टाकावा किंवा तो पक्षांतर बंदीची महाराष्ट्रामध्ये घटना घडली त्यावेळेस शेड्यूल 10 तुमच्या कानावर आला. शेड्यूल 9, शेड्यूल 10 कॉन्स्टिट्यूशन अनुसूचित. त्या शेड्यूल 9 मध्ये 17 कायदे राज्य सरकारांचे, विविध राज्य सरकारांचे 17 कायदे एकदम 9व्या शेड्यूल मध्ये टाकले गेले होते. आणि त्यामध्ये राजस्थान मधला एक जमीनदारीचा अबॉलिशनचा कायदा होता ज्याच्या विरोधात सज्जन सिंग नावाचे तिथले नागरिक सुप्रीम कोर्टात गेले होते. की हे 9व्या शेड्यूल मध्ये टाकल्यामुळे काय होतं की त्याला न्यायालयामध्ये रिव्ह्यू करण्यासाठी त्याला जाता येते, पण संसद त्याच्यामध्ये अमेंडमेंट करू शकते, बदल दुरुस्ती करू. आणि हा संविधानिक पेच निर्माण झाला तेव्हा प्रश्न त्या खटल्यामध्ये 3 विरुद्ध 2 अशा बहुमताने 5 जजेसच्या खंडपीठाने तो निकाल दिला आणि सांगितले की संसद घटना दुरुस्ती करताना काय करू शकते किंवा काय नाही करू शकते याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये 2 जजेसने ज्यांनी आपलं मत त्या 3 बहुमतावाल्या जजेसच्या विरोधात मांडलं होतं, त्या 2 जजेसनी काही फार काय म्हणूया त्याला आपण फार फंडामेंटल प्रश्न निर्माण केले. प्रश्न आपल्या जजमेंटमध्ये रेकॉर्ड केले की संसद जर दुरुस्ती करू शकते राज्यघटनेमध्ये तर ती काही दुरुस्ती करू शकते का? काही दुरुस्ती करेल संसद. दुरुस्ती करत 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 संसद राज्यघटनेच्या मूलभूत गाभ्याला हात लावेल ते चालेल. खास करून जस्टिस मुधोळकरांचं त्यातलं जजमेंट आहे. 5 जजेस पैकी एक जस्टिस मुधोळकर. हे बोलत असताना हा मोठा फंडामेंटल प्रश्न आला की काय संसद राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याला टच करू शकते, स्पर्श करू शकते, बदलू शकते, दुरुस्ती करू शकते. त्यांनी आपल्या या 3 जजेसच्या विरोधात आपलं मत नोंदवताना आपल्या जजमेंट मध्ये रेकॉर्ड केलं. पण त्याच्यावर निकाल झाला 1973 मध्ये दुसरी संविधानिक एक कॉन्स्टिट्युशनल प्रश्नावर, संविधानिक प्रश्नावर पुन्हा एक खटला आला जो तुम्हाला सगळ्यांना माहिती असावा असं माझं मत आहे, ज्याला केशवानंद भारती खटला म्हणतात. आणि मग जो मुधोळकरांनी प्रश्न निर्माण केला होता की बेसिक स्ट्रक्चरला टच करता येऊ शकेल का संविधानिक दुरुस्ती करून, राज्यघटनेमध्ये कॉन्स्टिट्युशनल मध्ये अमेंडमेंट करून बेसिक स्ट्रक्चरला डॅमेज करता येऊ शकतं का किंवा दुरुस्त करता येऊ शकतं का, ऑल्टर अमेंड करता येऊ शकतं का. आणि केशवानंद भारतीच्या जजमेंटमध्ये 1973 मध्ये सुप्रीम कोर्टाने फार कॅटेगोरिकली सांगितलं की बेसिक कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंड
थिअरी म्हणून ते ओळखलं जातं. ओके, आता बेसिक स्ट्रक्चर काय आहे मग? असं थोडी आहे की एक प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे संपलं सगळं. मग बेसिक स्ट्रक्चर कुठे आहे? आजकाल गेल्या 5-10 वर्षामध्ये खास करून संविधान दिन साजरा केला जातो आणि भारताच्या संविधानाचं वाचन करण्यासाठी प्रियांबलचं वाचन आपल्या देशातील नागरिकांनी आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असा एक चांगला उपक्रम सुरू झालेला आहे. प्रियांबल वाचतो आम्ही, त्या प्रियांबल मधला एक एक शब्द देशाच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे. काय काय शब्द आहेत त्याच्यामध्ये बघा. चला आपण लेट अस रीड इट. त्याच्यामध्ये आम्ही भारत देश कसा निर्माण करू इच्छितो? रिपब्लिक, डेमोक्रेटिक रिपब्लिक, काय आहे? सॉव्हरेन, सेक्युलर आणि सोशलिस्ट. बघा, हे नुसतं संविधान माझ्या बापानं लिहिलं इथपर्यंत जमणार नाही. आम्हाला या 5 गोष्टींवर प्रामुख्याने काम करावं लागेल. इथं पाठक साहेब पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार पण आलेले आहेत. माणसं वेगवेगळ्या जातीची इथं या संविधानावर प्रेम करायला तयार आहेत. संविधानावर हा देश चालावा या सगळ्या विचाराला बळ द्यायला तयार आहेत. आम्ही कोणतेपणा करायचं नाही, आम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल देखील आपल्याला करता आली पाहिजे. तेव्हा जातीपातीच्या पलीकडे जाऊन या संविधानाचे मूल्यांचं रक्षण करण्यासाठी लोक सोबत येतील. ही 5 मूल्य. आणि अशा देशामध्ये आमच्या देशाच्या नागरिकांना आम्हाला काय द्यायचंय? मग पुढे सांगतात हे संविधान देशातील नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची हमी देते. हे 4 वरचे 5 या देशाचं कसं स्वरूप असणार आहे इथून पुढे आणि देशातील नागरिकांना कोणत्या गोष्टीची हमी असणार आहे इथून पुढे, एवढं जरी आम्ही आमच्या भारतातल्या लोकांना, आमच्या देशातल्या लोकांना समजावून सांगू शकलो फार मोठं काम होणार आहे. फार मोठं काम होतं. मला सांगतो, विश्वास ठेवायला काही करायचं नाही. तुम्हाला 395 आर्टिकल असू दे किंवा आणखी हे एवढं मोठं कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक असू दे, सगळं वाचायची गरज नाही. तुम्हाला फक्त 85 शब्द वाचायचे. किती? तुम्ही भारताच्या राज्यघटनेचे प्रियांबल वाचायचा. 42वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा सेक्युलर आणि सोशलिस्ट हे 2 शब्द वाढले आणि खाली फ्रेटर्निटी नावाचा एक 4था ऍट्रिब्यूट आहे, त्याच्यासोबत युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन, तिथे 2 शब्द वाढले, असे 4 वाढले. आणि जेव्हा राज्यघटना स्वीकारली 81 शब्द होते. 42व्या घटना दुरुस्तीनंतर 85. आम्ही 85 शब्दावर जरी काम करू शकलो पुढे, इथून पुढे, आणि आपण जिथपर्यंत आपण पोहोचू शकतो तिथपर्यंत पोहोचू शकलो, तर या देशात एक संविधानिक मन तयार करण्याचा फार मोठा प्रयोग आपण यशस्वीपणे पार पाडू शकतो. लोकांना विश्वास आहे. आणि मला सांगा, आपण जिथे राहतो सगळे ते सोडून द्या, कोण स्पर्श करत नाही, कोण जातीपात पाळतं अजूनही. हजारो वर्षाचा हा घाणेरडा संस्कार लोकांच्या मनामध्ये, मेंदूमध्ये फिट करण्याचा प्रयत्न करून यशस्वीपणे तो रुजवलेला आहे. त्याला बाहेर निघायला वेळ लागेल, वेळ लागेल. पण तरीही तुम्ही मागच्या आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी जे भोगलं तो सामाजिक प्रभाव आणि आताच्या सामाजिक प्रभावात निदान थोडाफार फरक पडला की नाही? इतिहासाचा जखमा कुरवाळत बसायचं नाही. आम्हाला पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य घडवण्यासाठी सगळ्यांना हातात हात घालून एका सोबत चालण्यासाठी लोकांचं मन तयार करायचंय की नाही, हा खरा तुमचा माझ्यासमोर प्रश्न. जुन्या जखमा अजूनही तिथे डाग दिसतात म्हणून हात कापून टाकत नाही कोणी. काही जखमा सहज बऱ्या होतात, डाग सोडून जात नाहीत, काही जखमांचे डाग राहून जातात. पण याचा अर्थ त्या जखमांना कुरवाळत बसण्याचा अर्थ नाही. पुढे मानवतावाद
तर तुम्ही जे जागृतीचं म्हणता तेच करायचं, दुसरं तरी करायचं तरी काय तुम्हाला. या सगळ्या बाबी जेव्हा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, पाहण्याचा प्रयत्न करतो, देशातील सगळ्या सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कदाचित समाधानकारक चित्र आम्हाला दिसत नसेल. आता तुमच्या कदाचित समाधानकारक चित्र दिसत नसेल. फार चांगला एक राष्ट्र मजबूत देश निर्माण करण्यासाठी संविधान आमच्या संविधान निर्मात्यांनी घटनाकारांनी बनवलं होतं. तो देश आम्हाला आज कदाचित तितका वैभवशाली, चांगला, सुंदर, मजबूत बनलेला आहे असं वाटत नसेल कदाचित. या दोन गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या की एक जनता आहे की जी या देशाच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी सातत्यानं आपली जबाबदारी पार पाडत आहे, आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्था आहेत की ज्या त्यांच्या संवैधानिक मर्यादेमध्ये बऱ्यापैकी संविधानाच्या इंटरप्रिटेशनचं काम करतायत. तरी देश आजही विकसित देश ही जी काही संकल्पना आहे त्याच्यामध्ये फिट बसण्यालायक आमचा देश झालेला आम्हाला दिसत नाही. काय कारण असेल? कारण ते बघा, मी आधी सुरुवातीला सांगितलं की ते पुस्तक आहे, ते कोणाला तरी हातात घ्यावं लागेल आणि त्याच्यानुसार त्याची अंमलबजावणी करावं लागेल. अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याही भूमिका आणि त्यांच्याही जबाबदाऱ्या आम्हाला समजून घेतल्या पाहिजेत, तपासल्या पाहिजेत. पण देशात आतापर्यंत ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्यांनी संविधानिक भूमिकेप्रमाणे लागू करण्यामध्ये ते कमी पडले. त्यामुळं कदाचित हा देश आज 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीच्या गप्पा करत असलो तरी जीडीपी मध्ये आम्ही बांगलादेशच्या मागे पडतो हे सत्य नाकारून चालणार नाही. 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीच्या आम्ही गप्पा करत असताना आमच्या देशातल्या 80 कोटी लोकांना आजही फुकट अन्न देऊन त्यांची घरं चालवावी लागतात. ही वास्तविकता तुम्हाला मला आजही नाकारता येणार नाही. एवढ्या मोठ्या इकॉनॉमीच्या गप्पा करणारे आम्ही लोक आजही आमच्या देशातील शेतकऱ्यांना आपले अधिकार, आपल्या मालाला योग्य भाव मिळवण्यासाठी वर्ष दीड वर्ष मरेपर्यंत संघर्ष करावा लागतो. 700 लोकांचे बळी जातात तेव्हा कुठं थोडस तात्पुरतं त्याला ऐकण्याचं काम केलं जातं. परवाच्या दिवशी एक पेपर, मराठी पेपर मध्ये एक संदर्भ आला, एक बातमी आली. एका शोधानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मासिक उत्पन्न 4,000 4,500 या आसपास आहे. 4,500 मध्ये कोणाचं घर चालतं? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मासिक उत्पन्न, महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं मासिक उत्पन्न, सरासरी मासिक उत्पन्न 4,500च्या मागे पुढे कुठेतरी आहे. ही लाजिरवाणी परिस्थिती आपल्यावर उडवलेली असताना, आपल्याजवळ असताना, आणि दुसरीकडे देशातील जगातील सगळ्यात चांगलं संविधान आपल्या हातात असताना आम्ही जर या संविधानाला पुढे घेऊन जाऊ शकत नसू तर त्या संविधानाला दोष देणं म्हणजे फार काही सहानपणाचं लक्षण आहे असं मला वाटत नाही. आणि मला वाटत नाही जेव्हा मी म्हणतो तेव्हा ती माझ्या एकट्यापुरती नव्हे तर या देशातील नागरिकांनी देखील ते स्वीकारलेलं आहे असं म्हणायला मी धजावतोय जबाबदारीपूर्वक. मी सुरुवात केली होती तेव्हा हे सांगितलं होतं तुम्हाला की या देशातील जनता आहे की या देशातील जनतेने हजारो वर्षानंतर पहिल्यांदा समतेचं राज्य निर्माण करण्याची हमी देणार. अरे शिवबाच्या पाठीमागे उभे कोण राहिले होते हो? मी जे बोलतोय ते मी सुरुवातीला बोललो की हवेत बोलत नाही काय. एवढे मोठे ते मुघल राज्य करते, इकडे आदिलशाह, निजामशाह, आणखी कोणते शहा, हे सगळे असताना शिवरायांच्या काळात इन्व्हर्टेड कॉमा मारतो मी तुमचा आसूभाऊ. शिवरायांच्या काळात इतके सगळे ब्रिटिश, पोर्तुगीज हे सगळे असताना
एका शिवबाच्या आवाजावर जीवाची बाजी लावण्यासाठी रणांगणात उतरण्यासाठी तयार असणारे मुठभर मावळे अरे कशाच्यासाठी तयार झाले? काय देणार होतं शिवराय त्यांना? काय देणार होतं राजा त्यांना? 5-5 लाखाच्या फौजेसोबत 2-3 हजाराचं सैन्य सहज मिळायला तयार व्हायचं. त्यांना कळायचं की या समुद्रात उतरलं तर मेल्याशिवाय राहणार नाही, तरी मागे हटत नव्हते. काय देणार होता शिवबा? आणि म्हणून म्हटलं की या देशातील जनतेच्या मनामध्ये समतेचा बीज आहे, समतेचा झरा आहे, बंधुतेचा झरा आहे, न्यायाचा झरा आहे, स्वातंत्र्याचा झरा आहे. शिवराय यांनी त्यांना ती हमी दिली होती की स्वराज्य निर्माण करू आणि समतेचे राज्य निर्माण करू. म्हणून शिवबाच्या मागे उभे राहिले. ते काय मराठा होते किंवा या जातीचे होते किंवा त्या जातीचे होते किंवा मुसलमानांचे विरोधक होते म्हणून थोडे उभे राहिले. आणि त्या अडाणी काळातल्या त्या अज्ञानी काळातल्या लोकांना कळालं की समतेचं राज्य हा राजा माझा आणून देऊ शकतो मला. आणि आता इतक्या शिक्षणाची क्रांती केलेल्या देशामध्ये आमच्या देशात कोणीतरी मोठ्या राजकारणी बोलला की आमच्या देशात दर आठवड्याला एक नवं विद्यापीठ निर्माण होतं. त्याला म्हटलं आता तीव करावी बुद्धीची का काय करावं कळेल. मग समतेचा झरा तुमच्या माझ्या या देशवासियांच्या मनात आहे म्हणून शिवबाला समर्थपणे साथ देणारे मावळे तयार झाले. तेच लोक त्या मावळ्यांचेच वंशज आजही संविधानाला धोका निर्माण झाला की उठून उभे राहतात. शिवरायाचे मावळे जसं तलवार हातात घेऊन उभे राहायचे तसं लोकशाहीतले हे शिवबाचे मावळे बाबासाहेबांनी दिलेलं मताचे शस्त्र हातात घेतात आणि हुकुमशाहीच्या नाण्याचे जीव टाकतात. हे तरी थोडं मोहम झालं. 1975 मधली तुम्हाला आठवण सांगतो. मी तर काय नव्हतो, माझा जन्म नव्हता झाला. तुम्ही होते सर्व वडीलधारी लोक. 75 मध्ये देशात आणीबाणी लागली होती बरोबर. राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत काही वकील मंडळी अभ्यास करतात. आणीबाणी लागली होती ना. आता आणीबाणीमध्ये असं वाटायला लागलं लोकांना की आता संपलं बाबा, इतकं लोकशाही दिली आहे संविधानानं, आता या देशात हुकुमशाही येते की काय. लागली तेव्हा लागली. 2 वर्षाने निवडणुका झाल्या 77 मध्ये. काय झालं? काय झालं? समतेवर गदा येते, स्वातंत्र्यावर गदा येते, बंधुत्वावर गदा येते, न्यायावर गदा येते. ही भीती जेव्हा देशातील नागरिकांना वाटली जनतेचं सरकार बनवलं होतं की नाही. जनतेच्या मनात अजूनही ते झरे जिवंत आहे. 2024 हा झाला एक घटना. समतेवर संविधानावर जेव्हा धोका येतो, खतरा येतो, तेव्हा ही जनता सूत्र हातात घेऊन सगळं बदलून टाकते. मागच्या वर्षी देखील तुम्ही पाहिलं की नाही, तुमच्या बाजूच्या आपल्या राज्यातून आला होता आवाज 400 मिले तो बदल लेंगे. 400 जर आले बदलूनच टाकतो. जेव्हा देशातल्या लोकांना वाटलं की चुकून 400 आले आणि बदलून टाकलं तर समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य सगळ्यांची गळचेपी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं हे राज्यघटना बदलण्याचं ढोंग, राज्यघटना बदलण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम देशातील जनतेनं आधी केलं होतं. कुठे थांबली गाडी माहितीये तुम्हाला? जनतेच्या हातात सगळं आहे. जनतेला या देश संविधानाप्रमाणे चालावा असं वाटतोय. पण कधी हिंदू मुस्लिम, कधी गरिबी हटाव, कधी डिजिटल इंडिया, कधी आणखी काय काय भरपूर आहे. बऱ्याच गोष्टी चालू आहेत देशामध्ये, भानगडी चालू आहे. गुमराह केलं जातं. इथून पुढे जर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आज 75व्या वर्षासाठी बसलेलो असतो की एकत्र इथे बसलेलो असतो आपण, पण स्वतःच्या मनाशी विश्वास करा, प्रण करा की ज्यांनी आतापर्यंत हे संविधान खऱ्या अर्थाने लागू करून देशाला सुजलाम सुफलाम करायला पाहिजे होतं
किमान संविधानिक तरतुदींची संविधानिक ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणारे सरकार देशात निर्माण करू आणि पुन्हा 100वे वर्ष साजरं करायला सगळे इथे येऊ. तुम्ही सगळे जगणार तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो. सगळे येऊ आपण इथे. 100वे वर्ष जोपर्यंत केशवानंद भारती मधला जो खटल्याचा निकाल बेसिक स्ट्रक्चर थिअरी जिवंत आहे. नोबडी कॅन टच. फार काय करतील ते संविधान लागू करत नाही. इमानदारीने लागू करणार नाही. दुसरं काय करणार? बदलू तर शकत नाही. ते कपडे बदलणे इतकं थोडी सोपं आहे. बघा किती संयमी आहे मी. माझ्या संयमाची तुम्ही म्हणजे नोंद घेतली माझ्या घरात. मी कपड्याच्या बद्दल बोललो पण कोणता कपडा ते काहीच बोललेलो नाही तरी तुम्हाला कळालं. इतकं सोपं नाही आहे. आणि म्हणून पण आपण एक गाफील राहता कामा नाही. गाफील राहून चालणार नाही. ती एक मनानं म्हातारी मेली तर दुःख नाही पण काळ सोपवतो. अरे पिढ्या बर्बाद होत आहेत. तरुणांच्या फौजा बेरोजगार होत आहेत. एकीकडे रोजगार नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. महिला सुरक्षित नाही. हे राजकीय मुद्दे नाहीत. हे या देशातील नागरिकांचे मुद्दे आहेत. कोणाला वाटत असेल हे राजकीय मुद्दे आहेत आणि मी आताच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किंवा आताच्या विरोधकांच्या बाजूने बोलतो काही समजण्याची गरज नाही. मी संविधानाच्या बाजूने बोलतोय. आवाज दाबून काय करणार आपण? हे संविधानात दिलेले आम्हाला अधिकार आहे. त्या देशाचा नागरिक म्हणून मूलभूत अधिकार आहे. ते देण्याची जबाबदारी राज्यकर्ते. ते राज्यकर्ते देत नसतील तर ते उघडपणे बोललं पाहिजे. मी बोलणार. मशार आफ्रिदी नावाचा एक शायर आहे. तुम्ही हल्ली त्या रील मुळे काय झालं तेव्हा पूर्वी अभ्यास करावा लागायचा जास्त. आता ते रील पाहिले की ते शायरी काय 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 मिळतं आणि माणसाला तेच मिळतं जे त्याच्या डोक्यात चालू आहे. तो माइंड रीड करतो की काय मला माहिती नाही. आपल्या हातातला मोबाईल AI मध्ये काय असेल माहित नाही पण आपल्या डोक्यात जे चालू असतं तशा रील येतात. आमच्या डोक्यात हेच चालू आहे. मुस्कटदाबी काही सहन केली जाणार नाही. कुणाच्या विरोधात किती बोलायचं याचा भाग आम्हालाही आहे. शायर म्हणतो कि तुम्हारी सोच के ढांचे में मैं ढल नहीं सकता. तुम्हारी सोच के ढांचे में मैं ढल नहीं सकता. जुबान काट दो मेरी मैं अपना लहजा बदल नहीं सकता. ये बोलना जरूरी है तो जरूरी है. मैं बोलूंगा. आपने भी बोलना चाहिए. हम सबने बोलना चाहिए. अगर हमारे देश की भले की बात है कोई नहीं रोकता है. आप असभ्य शिष्टाचार को छोड़कर कुछ बोलोगे तो फिर तो कानून अपना काम करेगा. लेकिन इन सारी बातों को कि हमारे देश के किसानों को उनके अनाज का भाव नहीं मिलता है. महिलाएं सुरक्षित नहीं ऐसा हमें लगता है. बेरोजगारों की फौजों को रोजगार देने वाली कोई स्कीम हमें नजर नहीं आती ऐसा हमें लगता है. तो क्या हमने आवाज नहीं उठानी चाहिए इसके ऊपर? बिल्कुल उठानी चाहिए. अब जिनको नहीं उठानी है वो बैठे खामोश. जिनको बोलना है तो बोलकर रहेंगे और जिनको सुनना है 1 घंटे से ज्यादा हो गए फिर भी सुनते रहेंगे. तो बात हमारी भी है और बात आपकी भी है. तो मशर आफ्रिदी बोलते हैं तुम्हारी सोच के ढांचे में मैं ढल नहीं सकता और जुबान काट दो मेरी फिर भी मेरा लहजा बदल नहीं सकता. मुझे भी मोम का पुतला समझे हो क्या? मुझे भी मोम का पुतला समझे हो क्या? तुम्हारी लौ से लोहा पिघल नहीं सकता. ये लोहा पिघलेगा नहीं. ये लोहा समता मानवता बंधुता की बात करता हुआ आगे बढ़ेगा. उसको कामयाबी मिलेगी. आने वाले समय में बहुत सारे चैलेंजेस हम सबके सामने हैं. उन चैलेंजेस को फिर कभी आने वाले समय में हम और डिटेल में डिस्कस करेंगे. संविधान जागृति के इस काम में जब कभी भी मेरी जरूरत होगी तो आपके एक बुलावे पर मैं अपने अवेलेबिलिटी के अनुसार हाजिर होगा. ये प्रॉमिस करता हूँ. आपसे विदा लेता हूँ. जय भीम.